तर अखंड महाराष्ट्रात ज्यांना वेळ लावल्या असा नामांकित बैल म्हणजे आपल्या सोनरपाडचा मोठा सोन्या खास त्याच्या भाऊसाठी जाते. आणि माझ्या वांगडा असा जो परेश तरे जो ब्लॉगर हा सगळ्या मोठमोठ्या बैलांची मुलाखती घेतात. त्याचं पण यूट्यूब चॅनल असा तुम्ही त्याच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नक्कीच बघा परेश तरे ब्लॉग्स म्हणून. तर आता निघालो आम्ही संध्याकाळच्या तर वाजले 5 वाजतील म्हणजे 5-10 झाले. तर त्यांना बघा अचानक फोन केला की जाऊया म्हणा. तर चला आपण आता बघू जात आहोत. तर बरेच दिवस झाले मी बघू पण होतो सोन्या आणि माझा बघूचा पण होता. तो परेश सांगलं नाही की माझा बघूचा मध्ये बोलून चल आतल्या तेव्हा दुकान येतो आहे म्हणा. आपण भेटूया मोठ्या वेळ डायरेक्ट चला. तर आता आपण पोचले डोंबिवलीत सोनारपाडला आणि आता तुम्हाला दाखवतो की सोन्या बैलाचे मालक म्हणजे नामांकित व्यक्तिमत्व आपल्या डोंबिवलीमध्ये जयेश पाटील यांचा बंगला पण तुम्हाला मी दाखवतो. दादा आपल्याला दिसेल तर चला बघूया. हा बघा आज समोर दिसते ना तो त्यांचा बंगला आहे ना. हे समोर बघ दिसतं ना हे त्यांचंच घर असं म्हणजे जयेश पाटील यांचंच घर असं. आणि आता त्यांची थार पण बाहेर उभी बघा सोन्याचं ये मग आहे तिथं बसतो. तर चला बघूया. सोन्या आपल्या बाहेरच आहे आणि भारी वाटायला बघून आता लांबूनच जवळ जाऊन बघू. अखंड महाराष्ट्राचा लाडका आणि ज्या बंदीत पण त्यांनी खूपच अशा शर्यती केलेल्या आणि आता पण त्याचा फिटनेस बघू शकतो तुम्ही कसं आहे सोन्या. बघा आता पण कसा ठेवला फिटनेसला एकदम बैल मारला येतो जरा. आणि आपलं परेश तरे भावानी आपल्याला आणलं होतं तर खूप थँक्यू त्यासाठी. आणि बकऱ्या पण आहेत बघा. खूप दिवसानंतर आल्यानंतर पण काय प्रेम आहे त्याला पण काय केलं नाही. आणि याचं नाव काय परेश हे बरं उज्जैन सोन्याचा बेटा उज्जैन बघा मस्त सगळं. आणि हा आहे आपला सोन्याचा गोटा ज्याने अखंड महाराष्ट्रात खूप असं नाव लौकिक केलं आपल्या मालकाचं पण. ह्या बैलाची स्टोरी सांगण्यात तितकी कमीच आहे आणि खूप अशा शर्यती जिंकलेल्या आपल्या मुंबईत पुण्यात घाटावर साताऱ्यात घाटावर तर खूप नाव आहे आपल्या सोन्या बैलाचं आणि अजून पण आहे. आता रिटायर झालं आहे आणि जेव्हा सो परेश भाई आपल्या फॉलोअर्स आणि आपल्या फॅमिलीला एक छोटीशी इन्फॉर्मेशन आहे की या बैलाने किती अशा प्राईज कमवलेत किंवा प्राईज तर सांगू नाही शकत एवढे. महाराष्ट्र केसरी 7-8 वेळा आहे. हिंद केसरी 1 नंबर करून 4 वेळा. बिनजोड न मोजणे इतके 14वं वर्ष चालू आहे तरी पण पळतो. फिटनेस पण खूप भारी ठेवला आहे ना. हा सुंदर उर्फ छोटा सोन्या जोकर आणि हा सोन्याचा पोरगा उज्जैन. लवकरच तुम्हाला आपण मैदानात दिसत. आणि जसे की आपण बैलांच्या वेळेस जास्त काही ब्लॉग्स काढणार नाही पण त्याच्या ज्या छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्या परेश या भावानं दिला ना तुम्ही त्याच्या आयडियावर जाऊन बघू शकतास की आपल्या मुंबईत बैलगाडी 11 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटेल. हां आणि उद्या तुम्हाला 11 वाजता हा व्हिडिओ पण बघायला भेटेल. आणि आपल्या परेश तरे या ब्लॉग चॅनलवरती ना तुम्हाला बरेच असे महाराष्ट्रातली आपल्या मुंबईत जेवढे बैल पळतात टॉपला आहेत त्यांचे पण व्हिडिओ तुम्हाला बघू गावतले. तुम्ही नक्की एकदा बघा. आता बैलांना खायला टाका समोर गेला ना तो मारायला आणि जास्त समोर जाऊ शकत नाही आपण कशात तर तो मारू घेतो सोने. आणि सुंदर जिमनी मग अशी लपड्या गेला नाही छोटासा खाना पण खाली पाडले. त्या गाडीला स्पीड लागले. शंभू काय पळतोय तर आपण आज असे दिलो जे अचानक बायने येऊचं नियोजन झालं आमचं. सो आपल्या पर्या बोललो की ये म्हणून जाऊया सोना 50-50 बघू त्यासाठी आम्ही गेलो. तर बघा अजून पण त्याच पावरला अजून पण मारू धावतं. जास्त जवळ गेलो ना मारू घेतं मग ती टाप ठेवलेली असं बाजू. टाप म्हणजे ही रशी कवळ्यात बांधतात टाप. असं होतं आपला आजचा दिवस. पाणी दाखवायचं. सो आता आपल्या सोन्या 50-50ला सोडून आतमध्ये बांधणार जाता
तो जास्त मारायला येतो म्हणून त्याला टाप बांधतात, पण आता ते बघू शकता. मग आपलं सोन्या 50-50. आता सगळ्यात पहिलं पाणी दाखवणार आहेत. पाणी वगैरे पिल्यानंतर मग त्याला आतमध्ये मोठं बांधतो. हे बघा उज्जैन. हा बघा किती स्वच्छ ठेवले, नीटनेटका. आणि त्यासाठी एकदम बसायला एकदम जागा बघा कशी एकदम बेड टाईप एकदम आरामात. हे निवांत बसू शकतं तो. बघा सगळं खाऊ पिऊचं सगळं एकदम कसं बनवलं नाही बघा व्यवस्थित. आणि आज नसत ना खाली तर बसवतो ना खाली अजिबात. नाईटवर एकदम पद्धतशीर मस्त वाटतं ना बैल एकदम भाऊ, एकदम भारी. अखंड यांना जेव्हा बंदी होती ना महाराष्ट्रात तेव्हा पण खूप असे मैदान त्यांना नावावर केलेलं नाही. आणि तेव्हा पण बिनगडची भरपूर शर्यती जिंकलेलो पण असं. आणि आता टाकलं ना खाली यात जर नसत तर बसतो ना अजिबात, उभंच राहत दिवसभर. असं असा गोटो सोन्या 50-50. आणि हा असा डोंबिवलीमध्ये जास्त काही लांब नाही, आपल्या मुंबईतच असा.